नमस्कार मित्रांनो, सायकल मध्ये आपलं स्वागत आहे। तर आज आपल्याकडे आली होती इर्टिगा गाडी। तर एसी लिकेज चेक करत आहे गाडीचं। तर इथून खाली बंपर मध्ये आवाज येत आहे। इथं पाईप पण ओली झालेले आहे ऑइल येऊन। त्यामुळे आता पूर्ण याचा बंपर वगैरे सगळं काढून आत काय लिकेज झाले हे सगळे चेक करून घेऊया। असं बंपर सगळं काढून घेतलेलं आहे। हे बघा, ते पाईपचा आवाज येत आहे। आवाज येत असेल बारीक, बघा पाईप क्लीन करून घेतोय। हे बघा इथे लिकेज आहे, काय तर फायबर, बंपरचं फायबर लागलं याला। ते तुम्हाला दाखवतो या कुठलं फायबर लागले। हे बघा, बंपरला जे फायबर असते ना, हे घासून घासून ती पाईप लिकेज झालेली आहे। तसं पाईप पहिला क्लीन करून घेऊया। पाईप क्लीन करून घेतल्यानंतर वेल्डिंग मारायला चालू आहे। पाईप पहिलाच थोडी आणि कट झाली, चालू केली वेल्डिंग मारायला। आता वेल्डिंग मारून झालेलं आहे। आता 250 प्रेशर दिलेलं आहे याला गाडीला। आता लिकेज चेक करूया। तर पाईप तर लिकेज नाही आहे, हे बघा। पाईपचं लिकेज बंद झालेलं आहे। आता प्रेशर चेक करूया। आता प्रेशर 250 लॉक केलं होतं, तर प्रेशर थोडं खाली उतरले, म्हणजे प्रेशर डाऊन झाले। कुठं तर 100% लिकेज आहे। तर चेक करूया आता कॉम्प्रेसर वगैरे। तर कॉम्प्रेसर पाईपचा बारीक आवाज येतो, इथून दिसत नाही तुम्हाला। थांबा, आपण इंटरकूलर काढून आता चेक करूया। इंटरकूलर काढून घेत आहे। हे बघा, बुडबुडे यायला लागले, हो का, दिसते का? तर पाईप आपण काढून घेणार आहे। पाईप काढून आपण त्यातली ओरिंग चेंज करून घेणार आहे। ही ओरिंग खराब झालेली आहे, तर आपण दुसरी ओरिंग इथे टाकलेली आहे नवीन। आता परत पाईप फिटिंग करून घेते। तेवढं जावायचं काम कर का लावलंस? हा लाव लाव लाव। पाईप फिटिंग करून घेऊन परत त्याला प्रेशर दिलं आहे गाडीला। आता 250 ला प्रेशर लॉक केलं आहे। तर आता परत लिकेज चेक करूया। हे बघा, आता बंद झालेलं आहे लिकेज। आता बुडबुडे वगैरे काही येत नाही, तर लिकेज बंद झालं आहे। तर सगळं आता इंटरकूलर वगैरे सगळं फिटिंग करून परत बंपर वगैरे सगळं फिटिंग करून टाकूया। आता फायबर लागून पाईप कट झाली होती, ती फायबर आपण पाईपला लागून या पद्धतीने फिटिंग करून घेतलेलं आहे। तर खाली लागल्यामुळे ती फायबर पाईपला लागत होतं, त्यामुळे घासून पाईप कट झाली होती। बंपर सगळं असं फिटिंग करून घेतलेलं आहे। तर व्हॅक्यूम लावून वगैरे आपण गॅस भरायचं काम चालू केलेलं आहे गाडीमध्ये। गॅस भरत आहे गाडीत। पाईप गार झाले काही चेक करूया आता। तर नॉर्मल गार होत आहे पाईप, आता चालू आहे। तर आत कुलिंगला काय फरक पडते बघूया। अजून गॅस भरायचं काम चालू आहे। तर नॉर्मल गार फेकत आहे गाडी आता। गॅस ब्लोअर चालू केलं आहे, तर कुलिंग नॉर्मल फेकत आहे। मागील पण कुलिंग चेक करूया। मागं पण कुलिंग व्यवस्थित होत आहे। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब